असं दचकलीस का? काही नाही. आई काय झालंय? हा, काही नाही. काहीतरी झालंय मला माहिती, आणि काय झालंय हेही माहितीये. तू माझाच विचार करतेस हो ना? अगं सांग ना, काय काय झालंय आई? कसला विचार करतेस? अक्षू, तू काल म्हणालीस ना की तू भुवनेश्वरी मॅडमना फेस करू शकशील म्हणून. नाही, तू करशील ग, पण आई म्हणून मला भीती वाटते अक्षरा. कसली? अगं, तर भुवनेश्वरी मॅडम म्हणजे विस्तव आहेत अक्षू, आणि विस्तवाशी खेळणं म्हणजे स्वतःला होरपळून घेण्यासारखं आहे ग. आई, तू म्हणतेस ना नेहमी कुठलंही संकट आलं की घाबरायचं नाही, लढायचं, हरायचं नाही. तूच सांगतेस ना, आता तू का अशी शस्त्र टाकून देतेस? अक्षू अगं, आई आहे मी. आपल्या लेकराला त्रास झाल्यानंतर आईला वाईट नाही का वाटणार? आणि त्यात आता तू ज्या परिस्थितीमध्ये आहेस ना अक्षरा, त्यामुळे काळजी अजून वाढली आमची. अक्षू, तुझ्या आतमध्ये नवीन अंकुर खुलतोय. त्याच्यावर त्या भुवनेश्वरी नावाच्या विस्तवाचा परिणाम होऊ नये असं वाटतं मला. तुझ्यावर आलेला ताण त्यालाही सहन करावा लागतोय ना. अगं उलट चांगलंय ना आई. त्याला आत्तापासूनच माहिती की बाहेर काय परिस्थिती आहे. तो आधीपासूनच शिकून बाहेर येईल कसं लढायचं, अभिमन्यू सारखं. पण अक्षरा, तोही या भुवनेश्वरी मॅडमच्या चक्रव्यूहात अडकला तर? आई, अभिमन्यूला माहित नव्हतं की चक्रव्यूह कसं भेदायचं. आपण शिकवू आपल्या बाळाला, तेही शिकवू. त्याला जाणीव करून देऊ की तू कुणाचा मुलगा आहेस. अधिपतींचा मुलगा आहेस तू. अधिपती कसं प्रत्येक संकटातून मार्ग काढतात. अगं पण अक्षू, अधिपतीही भुवनेश्वरी नावाचे चक्रव्यूह नाही भेदू शकले. त्यांचं प्रेम आहे गाई भुवनेश्वरी मॅडमवर. प्रेम कसलं ग? आंधळ प्रेम आहे अक्षू. डोळ्यावरची पट्टी आई, ती पट्टीही निघेल. मला असं वाटतं कधी कधी की भुवनेश्वरी मॅडमना ओळखण्यात अधिपती चूक करतायत. मग कधी कधी असंही वाटतं की त्यांचं बरोबर आहे. भुवनेश्वरी मॅडमनी वाढवलंय ग त्यांना. शिक्षण नाही दिलं, पण कसं जगायचं हे तरी शिकवलं. त्यांना योग्यच वाटणार भुवनेश्वरी मॅडम. अगं पण त्या योग्य नाहीयेत अक्षरा. हा आपला दृष्टिकोन झाला आई. मी अधिपतींच्या नजरेतून भुवनेश्वरी मॅडम कशात हे सांगितलं तुला. त्यांना योग्यच वाटणार त्या, आणि आपल्याशी त्या जशा वागतात त्यावरून त्या आपल्याला चुकीच्याच वाटणार. चुकीच्याच आहेत. प्रेम म्हणजे कपट कारस्थान करून मिळवता येतं असं वाटतं त्यांना. प्रेमात त्याग करायचा असतो याची तर जाणीवच नाहीये. मला तर असं वाटतं आहे की त्यांनी बाबांना थोडा वेळ दिला असताना, थोडं त्यांना समजून घेतलं असतं, प्रेमाने बोलल्या असताना, तर कदाचित बाबांनी स्वीकारलं असतं. सगळी युद्ध शस्त्रांनी नाही जिंकतायत. काही युद्ध प्रेमाने जिंकावी लागतात, हे कळतच नाही त्यांना. अगं म्हणूनच मला भीती वाटते अक्षरा. खरं सांगू का, म्हणजे माझ्या मनामध्ये ही भीती आहे की त्या तुझ्याशी तसं नको वागायला ना ग. म्हणजे चारुहास दादांना जसं त्यांनी अंथरुणाला खेळवून ठेवलं, तसंच जर त्यांनी तुझ्याशीही केलं तर. अगं आई शांत हो, असं काहीही होणार नाहीये. अगं तू आई म्हणून विचार करतेस ना आता, म्हणून तुला असं वाटतंय, आणि तुझं योग्य आहे. पण हे बघ, तुझे जसे आई म्हणून माझ्यावर संस्कार आहेत, तसेच तुझ्यातल्या शिक्षिकेचेही माझ्यावर संस्कार आहेत ना. तिचेही विचार आहेत माझ्या बरोबर. तू काय सांगायचीस की जर पेपरमध्ये एखादं गणित अवघड वाटलं तर ते सोडून पुढे नाही जायचं, ते आधी सोडवायचं आणि मग पुढे जायचं, शिकवायचीस ना मला. मग आता माझ्या आयुष्याचं गणित मला सोडवता येत नाही आई. मी कशी पुढे जाऊ? आणि कुसुमाग्रज काय म्हणतात, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आधी ते गणित सोडवायला मदत करायचीस ना मला. आता माझ्या आयुष्याचं गणित सोडवायला मदत कर. माझ्या बरोबर उभी राहा. राहशील ना? राहील. राहील ग बाळा. अनाथाश्रमात वृद्धाश्रमात जाईन, तिथल्या लोकांना जरा अन्नधान्य वगैरे देईन. वय वय करा करा, जे काही तुम्हाला वाटते ना मग ते समजा करा. लय आनंद झालाय ना मग तुम्हाला ही बातमी ऐकून. होणार नाही याचीच तर वाट बघत होतो मी. ते चातक जशी पावसाची वाट बघतो ना, त्याच्यापेक्षा जास्त मी अक्षराची वाट बघत होतो. आई, अक्षरा या घरात पाहिजे. ती मुलगी असेल ना तर या घरात चैतन्य आहे, काहीतरी पावित्र्य आहे, मांगल्य आहे. आणि आई, माझं हे सगळं नवं आयुष्य तिची देण आहे ना, तिचे उपकार आहेत माझ्यावर. अक्षरा या घरात पाहिजे आई. वय वय खरंय, लय गुणाची पोर आहे बघा. माझ्यावर बी तिचं लय उपकार आहेत बघा. लिहा वाचाया कुठे येतो तुम्हाला, आडानी बाई मी. अहो पण अक्षराची ओळख तिनं करून दिली. थोडं थोडकं का होईना,
लिहा वाचाया शिकवलं. आणि आई, अक्षरा आता घरी परत आली ना, मी तिला सांगणार आहे की अधिपतीला घे आणि कुठेतरी बाहेर जा म्हणून. हा म्हणजे मागच्या टायमाला ते बाहेर फिराया का काय पाठवलं होतं ना व तसं वय. तसं नाही आई, म्हणजे म्हणजे तसे जातीलच, पण मी अक्षराला सांगणार आहे की हे घर सोडून कुठेतरी बाहेरच जा. तिथंच तुमच्या नवीन संसाराची सुरुवात करा. एवढ्या दिवसांनी सुनबाई घरला परत येणार आणि हे नको ते काय बोलतायस हा? नको ते नाही आहे, ही गरज आहे. आई, या घरात त्या दोघांचा संसार नाही होणार. तो सुखाचा तर मुळीच होणार नाही. ती भुवनेश्वरी होऊ नाही देणार. पहिले पाडे 55 घसरली गाडी तुमची भोवीवर. आई, मी चुकीचं बोलतोय काही? चुकीचंच आहे. लक्ष्मी घरला येणार आणि तिला परत पाठवणार बाहेर. चुकीचंच आहे. एवढं समजा ऐश्वर्य आहे ते दोघांचंच आहे नव. त्यांनीच वाढवायचंय, त्यांनीच जपायचंय. मग आता बाहेर जाऊन त्यांना नव्यानं का म्हणून उभं करायचं? काय हरकत काय आहे? करू देत ना, नव्यानं सुरुवात करतील पुन्हा. मागे एकदा दोघे घराच्या बाहेर 10 दिवस राहिले होते ना, ते काय परंपरा वगैरे पाळायला गेले होते, तेव्हा सगळं दोघांनीच केलं ना, नव्यानं केलं ना. आणि आई, केवढे सुखात होते दोघे, केवढे आनंदात होते. पुन्हा करतील तसं. अहो पण इथंच आपल्या माणसात राहून त्यांनी संसार केला तर कुठं बिघडतंय? काय बिघडते आणि कोण बिघडवतंय हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. आई, आता तो विषय नको. केवढी चांगली बातमी दिली आहे तुम्ही मला. आई, हे सगळं तुमच्यामुळे आहे. थँक्यू सो मच आई. आता बघा, या घरात फक्त चांगल्याच बातम्या ऐकायला मिळणार. तथास्तु. आलेच मी देवापुढे साखर ठेवते.